पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सगळं असंच घडलं होतं 35 वर्षांपूर्वी, अगदी असंच। चंद्रविलास, नको ते नावही नको घ्यायला आता। नाव घ्यायलाच पाहिजे। मी काय म्हणते, दिवसातनं 2दा देवाचं नाव घ्यायला काय हरकत आहे? नाही, घरात पूजा व्हायला हवी, दिवाबत्ती व्हायला हवी, पण नाही। सांगितलं होतं कालपासनं यमघंटक योग आहे, आज रात्री 9 पर्यंत। आणि ऐकतील तर शपथ। शेवटी उंदीर पडलाच ना केकवर। आणि त्या कावळ्याने तरी किती चोची मारल्या तो तुम्हाला। तरी बरं सकाळी शरूवरनं मिरच्या उतरवल्या होत्या। अहो किती वेळा सांगायचं तुम्हाला, जरा गप्प बसाल का हो तुम्ही? गप्प बसा। हे असंच करून मला गप्प बसवता तुम्ही। अहो आपल्या भल्यासाठीच करते ना मी। अहो नका करू तुम्ही आमच्या भल्याचा विचार प्लीज। तुमच्या आवाजामुळे माझी डोक्याची भणभण व्हायला लागली। काही नाही, ऍसिडिटी झालीये तुम्हाला, म्हणून चिडचिड होते तुमची। तुमची कशामुळे चिडचिड होते ते मला काही कळत नाही का? वाढदिवस खराब झाला ना, मग आमच्या दोघांचा स्वयंपाक तुम्हाला करावा लागणार आहे आता, म्हणून तुम्ही चिडचिड करताय। मला काय कळत नाही हो भाऊ, तोंडाला येईल ते वाटेल ते बोलू नका, सांगून ठेवते। वरून शरूची आई बघतेय। हा बघू दे। शरू, तुला काय पाहिजे खायला सांग मला। सेलिब्रेशनचा मुद्दा आहे ना, आपण सेलिब्रेट करूया ना। तुला भजी आवडतात ना, आपण भजी करूया। भजीच करायची आहे ना, मी करते ना। मावशी प्लीज जा आतमध्ये, थोडा आम्हाला स्पेस द्या। जा घ्या, असंच बोला मला। मस्त। एक काम करू, हिला कोंडून आपण जाऊयात पिझ्झा खायला। हात दे, लागलंय बघ केवढं। किती बनबन 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 चालली। रिलॅक्स कर, तू नको भांडूस। सॉरी। मर की नान्या, कुणाची वाट पाहतोयस? कुणी येऊन तुझी सुटका करेल असं वाटतंय का तुला? अरे जे आजपर्यंत कधी घडलं नाही ते आज कसं होईल? मरकी थेरड्या, किती चिवट आहेस रे तू। मर आणि मला मोकळं कर। मरणाचा आनंद साजरा करायचा आहे मला। असं आहे, लपाछपी खेळायची होय? हा, मला आवडते लपाछपी, आणि पकडापकडी सुद्धा आवडते बरं का। म्हणजे कसं साव झाला असं गचकन धरतो। मला साडीची घडी मोडतोच। सोड मला, सोड। का माझ्या मागे लागत? तिकडे कुठे वाड्याकडे जा।
चंद्रविलास म्हाताऱ्याला गेला. अहो चंद्रविलास म्हाताऱ्याला गेला. हॅलो हॅलो डॉक्टर बापट. हा सर सर इथे इमर्जन्सी आहे. ॲम्ब्युलन्स पाहिजे. चंद्रविलास वाड्यात. हजारदा सांगितलंय पण ऐकतील तर शपथ ना. अरे देवा, मिरच्या काळ्या पडल्या. शेवटी लागायची ती नजर लागलीच. साहेबांना सांगू का? नाही नको, उगाच मलाच बडबड करते. बाबा यार, तू उगाचच टेन्शन घेतोयस. अरे एवढं काहीच झालं नाहीये. इट्स ओके, दॅट्स ऑल राईट. होतं असं. बाबा, अरे तुझ्याशी बोलतेय मी. हॅलो, ऐकतोयस ना तू? माझा बर्थडे आज, तू विसरला वगैरे आहेस का? बरं, ते सगळं जाऊ दे, लिव्ह इट. मला एक सांग ना, पत्र कुठे आहे? सांग ना बाबा, कुठे आहे पत्र? आपण एकत्र बसून वाचू पार्टी नंतर, चालेल? बाबा बाबा यार, असं काय करतोयस तू? कसला विचार करतोयस नेमका? सगळं इतक्या वेगात आणि विचित्र घडतंय ना. नको नको नको, जाऊ देत ते विचार. हा, तू काय म्हणलीस? भजी करायचे ना? ओ ओ येस, मिशन खेकडा भजी. चल 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 चल, पीठ घे पीठ घे. बघ रेडी आहे सगळं. हा, जर का तुला चांगली भजी खायची असतील तर पाण्यात पिठात. पिठात काय? पिठात बाबा, तू उगाच त्रास देतोस मला. बघ, मला सगळं माहितीये, मी सांगते. चांगली कांदा भजी हवी असेल तर पिठात पाणी घालायचं नाही. आणि कांदा आणि पीठ एकत्र करायचं. मग कांद्याला आपोआप पाणी सुटतं. करेक्ट. आणि मग बनते अनंत स्पेशल भजी. बाबा, कांद्यालाच काय, माझ्या तोंडालाही पाणी सुटलंय. हो ना? आता आपण इतकी भारी भजी बनवूयात ना की कोणीही तुझा वाढदिवस लक्षात ठेवणार नाही. फक्त माझी भजी लक्षात ठेवेल. यार, असं काय तू बाबा, बोलू नकोस माझ्याशी. अरे चिडतेस काय? बरोबर बरोबर, आपलंय का? ओके. अग्नि स्वाहा. अग्निय इदम मम. अग्निकांड यज्ञ भूतो. यक्ष राक्षस पनंगा
बाबा 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 तू रिलॅक्स हो बाबा. बाबा बाबा मी आहे बाबा. तू रिलॅक्स हो, मी आहे बाबा. काय होत आहे बाबा? बाबा चला. काय? चला पटपट. काय करताय तुम्ही? श्वास चालू आहे त्यांचा. चला पटपट. भोईर नाही उचलणार? ठीक आहे, मीच उचलते. राम 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 राम. चल. अनंत महाजन, गौरी अनंत महाजन. प्रिय नाना, दिनांक 27 मार्च रोजी आम्हाला मुलगी झाली. नाव ठेवलंय शर्वरी. शरू. शर्वरी, अगर रडतीयस काय? मी आहे ना. तुझ्या बाबाला काहीही होणार नाही. काका पण ती आग फार मोठी नव्हती. तो एकदम बेशुद्धच पडला. आणि हे असं ह्याआधी कधीच झालं नाहीये. एन्झायटी अटॅक. तुझ्या बाबाला आगीची जी भीती आहे ना, त्याचा तो काहीच करू शकत नाही. पण औषधं चालली आहेत ना. मी स्वतः रिमाइंडर लावून त्याला औषध देते. दॅट्स गुड. इंजेक्शन दिलंय. आजची त्याची झोप झाली ना की तुझा बाबा उद्या एकदम परफेक्ट होईल बघ. शर्वरी, अगं अनंताची फायटर गर्ल आहेस तू. मग रडतीयस कशाला? ते बघ, रडू नको. तुझ्या बाबाला जरा आराम करू दे. मला तुझ्याशी काही बोलायचंय. ये ये बेटा. ये बेटा. शर्वरी, अनंताच्या पायरोफोबियाबद्दल आपल्याला माहिती आहे. त्याच्या भूतकाळामध्ये घडून गेलेल्या एखाद्या प्रसंगाचा त्याच्या मनावरती खूप खोलवर परिणाम झालाय. एखाद्या ट्रिगरमुळे त्याचं प्रेशर वाढतंय आणि त्याला त्याचा त्रास होतोय. त्यामुळे ट्रीटमेंटचा काही उपयोग होत नाही. त्याच्या मनात काहीतरी साचलंय, पण तो कोणाशी काही बोलत नाही. त्याला आपल्याला बोलतं करायला हवं. मेक हिम स्पीक. तो जर बोलला तरच उपचाराची दिशा ठरवता येईल. एनिवे, तो उठला की मला कळव. येतो. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाबों के तिनको से चल बनाए आशिया. बाबा, इतकी वर्ष काय लपवतोयस तू? नेमका काय तुझा पास्ट? आपल्या घरी तुझ्या लहानपणीचा एकही फोटो नाहीये. मावशी आजी सोडली तर कोणाचं नावही येत नाही तुझ्या तोंडात. मी तीही माझ्या जन्माआधीच वारली. डॉक्टर काकांनी जे सांगितलं त्याची उत्तरं मी कशी शोधू बाबा? मला नाही माहितीये.
नेमकं असं काय आहे ज्याचा तुला इतका त्रास होतोय, पण तरी तू मला सांगत नाहीयेस? बाबा मला कळायला हवं, मला कळायला हवं बाबा. नको नको, आग 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 सगळीकडे, आग सगळीकडे, आग जळतेस. आज तुमच्यामुळे आणि चंद्रविलासमुळे वाचलीये मी. तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. मी तुमच्या मुलाला सारखा फोन करते पण कोणी उचलत नाहीये. आजोबा, तुम्ही नका काळजी करू. मी करतेय तुमच्या मुलाला फोन, ते येतील नक्की. हं? शरू गुड मॉर्निंग शरू, कशी आहेस तू? काय पाहिजे ब्रेकफास्टला? मी भुर्जी बनवतोय, खाणार? ये बच्चा इकडे. हे बघ, मला माहिती आहे काल पार्टीमध्ये थोडासा हिरमोड झालेला आहे, पण काळजी करायचं काहीच कारण नाहीये. आपण सेलिब्रेशन ऑनच ठेवणार आहोत. तुला माहितीये, जॉगला जाण्याच्या अगोदर आपल्या दोघांच्याही बॅग्स मी कार मध्ये नेऊन टाकले. आपण 2 दिवसासाठी लोणावळ्याला चाललो. फन. अरे हे बघ, आज संध्याकाळी मी जेव्हा ऑफिस मधनं येईन ना, त्यावेळेला तुला फोन करीन. तू कॅब घेऊन मला हायवेला भेट. आपण तिकडनं झूम लोणावळा. बाबा, अरे कसला आहेस तू? तुला आठवत आहे ना काल रात्री? अरे ठीक आहे ना यार, रात गई बात गई. नाही नाही नाही, अजिबात नाही. रात गेली असली तरी बात बाकी अजून.
मला ना पत्र मिळालं आणि मी त्यावर एक उत्तर पण लिहिलंय. अरे वा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काय कडक पत्र लिहिलंयस तू. लाईक वंडरफुल. अरे आपण आहेच भारी. मला जास्ती भारी आहे. ते मी ठरवीन. कुचक्या वाच ना आधी. ओके. प्रिय बाबा, जसं तुला माझ्याकडून प्रॉमिस हवंय तसं मलाही एक तुझ्याकडनं प्रॉमिस हवंय. दिलं. बाबा सिरियस पत्र आहे ते, नीट वाच. नाही तर सोड, तुम्हीच वाचते. वाच. ऐका. जसं मी तुझ्यापासून काही लपवू नये अशी तुझी अपेक्षा आहे, तसंच तुलाही करावं लागेल. तुला माझ्याकडून तसं प्रॉमिस हवं असेल तर तूही मला प्रॉमिस कर की तू माझ्यापासून काहीही लपवणार नाहीस. मी तुझ्यापासून कधी काही लपवतो का शरू? तू मला तुझ्या पास्ट विषयी सगळं सांगायचंस. पास्ट विषय? शर्वरी, मी तुझ्यापासून कधीच काही लपवलेलं नाहीये. हो का? हो. यू शुअर? ऑफकोर्स. मग ते सगळं काय होतं? ती खोल खोल विहीर, आग, पाणी आणि विला. तो कुठला तो विला? चंद्र विला. गप्पा बस.